तर चला तू हो भरती खास पोलीस भरतीसाठी विद्यार्थ्यांनो जीके आणि जीएस भाग क्रमांक 3 कितवा भाग आहे भाग क्रमांक 3 तर चला लक्ष द्या आज आपण पोलीस भरतीसाठी काय पाहणार आहोत महाराष्ट्राचा भूगोल काय आज टोटल महाराष्ट्राचा भूगोल आहे तर सर्वांनी काय करायचं लक्ष द्यायचंय पहा नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती काय नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती कधी झाली तर 1 जुलै 1998 1 जुलै 1998 ला धुळे जिल्ह्यापासून कोणत्या जिल्ह्यापासून धुळे जिल्ह्यापासून नंदुरबार हा जिल्हा 1 जुलै 1998 काय झाला निर्माण झाला त्याच्या अगोदर पहा महाराष्ट्राची निर्मिती झाली होती 1 मे 1960 पहा महाराष्ट्राची जी निर्मिती झाली होती ती झाली होती 1 मे 1960 ज्या वेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली होती 1 मे 1960 ला त्यावेळेस महाराष्ट्रात एकूण जिल्हे होते फक्त 26 किती होते एकूण जिल्हे होते फक्त किती 26 आणि जर विचारलं एकूण प्रशासकीय विभाग काय प्रशासकीय विभाग तर प्रशासकीय विभाग होते किती 4 जर विचारले तालुके किती होते तालुके तर तालुके होते 229 आणि जर विचारलं महानगरपालिका काय महानगरपालिका जर विचारली तर महानगरपालिका होत्या फक्त 3 किती होत्या फक्त 3 पण 1 मे 1960 च्या नंतर 1998 ला काय सॉरी 1981 ला किती 1981 पासून नवीन जिल्ह्याला सुरुवात होती काय होती सुरुवात होती आणि तेव्हापासून महाराष्ट्रात बनतात नवीन 10 जिल्हे किती बनतात 10 हे 26 आणि ते 10 एकूण किती झाले 36 सध्या स्थितीत महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत 36 जिल्हे आहेत पहा एक स्ट्रिक आहे की त्या स्ट्रिक नुसार आपण ते जिल्हे कोणत्या वर्षी निर्माण झाले त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होतं आणि कोणत्या जिल्ह्यापासून कोणता जिल्हा निर्माण झाला हे काय करायचं आपल्याला बघायचंय पहा हा 1 जुलै 1998 ला यावेळेस 2 जिल्हे निर्माण झाले होते एक झाला होता अकोल्यापासून वाशिम आणि हा झाला होता धुळेपासून नंदुरबार तो झाला होता 1998 ला त्यावेळेस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता मनोहर जोशी कोण होता मनोहर जोशी पहा यासाठी स्ट्रिक आहे सजलागड मुंबईचा व नंदही गोपाला काय सजलागड मुंबईचा इथले तुम्हाला सजला गड मुंबईचा व नंदही गोपाला व नंदही व सजलागड मुंबईचा व नंदही गोपाला एवढ्यावरून आपण काय करू शकतो 10 जिल्ह्याची निर्मिती कशी झाली ही स्ट्रिक काय करू शकतो आपण पाठ करू शकतो पहा पहिला आहे स पासून होतो सिंधुदुर्ग काय होतं सिंधुदुर्ग कोणता जिल्हा येतो सिंधुदुर्ग आणि तो सिंधुदुर्ग जिल्हा निर्माण झालेला आहे रत्नागिरी जिल्ह्यापासून कोणत्या जिल्ह्यापासून रत्नागिरी कोणत्या जिल्ह्यापासून झालेला आहे रत्नागिरी जिल्ह्यापासून निर्माण झाला होता तो झाला होता 1981 कधी झाला होता 1981 ला कधी झाला होता 1981 तो 1981 ला निर्माण झाला त्याच्यानंतर पहा ज पासून येतो जालना जिल्हा कोणता जिल्हा येतो जालना आणि तो जालना जिल्हा निर्माण झाला होता छत्रपती संभाजीनगर कोणत्या जिल्ह्यातून झाला होता छत्रपती संभाजीनगर या संभाजीनगर जिल्ह्यातून हे 2 जिल्हे एकाच वर्षी निर्माण झाले 1981 ला कधी झाले होते 1981 जिल्हे निर्माण झाले होते आणि त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो बॅरिस्टर अंतुले कोण होता मुख्यमंत्री लक्षात ठेवा मुख्यमंत्री होता बॅरिस्टर अंतुले कोण होता बॅरिस्टर अंतुले पहा त्याच्यानंतर ला आणि ग ल पासून होतो लातूर कोणता जिल्हा होतो लातूर आणि तोच लातूर होतो धाराशिव पासून कोणत्या जिल्ह्यापासून धाराशिव या धाराशिव पहिलं नाव होतं उस्मानाबाद आता नाव त्याचं काय धाराशिव जिल्ह्यापासून निर्माण होतो लातूर त्याच्यानंतर पहा गडचिरोली गड पासून काय होतो गडचिरोली आणि तो गडचिरोली होतो कोणत्या जिल्ह्यापासून रे तर चंद्रपूर कोणत्या जिल्ह्यापासून चंद्रपूर हे 2 जिल्हे निर्माण होतात 1982 ला कधी होतात 1982
आणि त्यावेळेस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असतो कोण? बाबासाहेब भोसले. कोण असतो? बाबासाहेब भोसले हा व्यक्ती त्यावेळेस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असतो. तो कोण असतो? बाबासाहेब भोसले. त्याच्यानंतर पहा मुंबई उपनगर. काय तो? मुंबई उपनगर. आणि तो मुंबई उपनगर होतो मुंबई शहर पासून. कुठे होतो? मुंबई शहर. मुंबई शहरापासून निर्माण होतो. तो होतो 1990. कधी होतो? 1990. हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असतो शरद पवार. कोण असतो? शरद पवार. या व्यक्तीच्या काळात महाराष्ट्राचा मुंबई शहराचा नवीन जिल्हा निर्माण झाला. तो होता मुंबई उपनगर. त्याच्यानंतर पहा इथे व पासून कोणता होतो रे? व पासून होतो वाशिम. कोणता होतो? वाशिम. आणि तो होतो अकोल्यापासून. कुठून होतो? अकोला. आणि त्याच्यानंतर पहा न पासून येतो नंदुरबार. कोणता येतो? नंदुरबार. आणि तो नंदुरबार होतो धुळेपासून. कोणत्या जिल्ह्यापासून? धुळे. आणि हे दोन जिल्हे एकाच वर्षी निर्माण होतात. ते होतात 1998. कोणत्या वर्षी होतात? 1998. कोणता? आणि तोच जिल्हा आहे की नंदुरबार जिल्हा झाली 1 जुलै 1998 ला. दोन जिल्हे निर्माण होतात. एक होतो धुळेपासून नंदुरबार आणि एक होतो अकोल्यापासून वाशिम. त्यावेळेस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असतो मनोहर जोशी. कोण असतो? मनोहर जोशी हा व्यक्ती असतो त्यावेळेस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री. त्याच्यानंतर पहा ही पासून कोणता येतो? हिंगोली. कोणता येतो? हिंगोली. आणि तो हिंगोली जिल्हा निर्माण होतो परभणी पासून. कुठून होतो? परभणी या जिल्ह्यापासून निर्माण होतो. त्याच्यानंतर पहा येतो गो पासून गोंदिया. काय येतो? गोंदिया. आणि तो गोंदिया जिल्हा होतो भंडारा पासून. कोणत्या जिल्ह्यापासून? भंडारा. हे दोन जिल्ह्याची निर्मिती होती 1999. आणि त्यावेळेस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असतो कोण? नारायण राणे. कोण असतो? नारायण राणे हा व्यक्ती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असतो. आणि शेवटचा जिल्हा होतो पालघर. कोणता होतो? पालघर. आणि तो पालघर जिल्हा होतो ठाणे जिल्ह्यातून. कोणत्या जिल्ह्यातून होतो? ठाणे जिल्ह्यातून निर्माण होतो. आणि तो होतो 2014. 1 ऑगस्ट 2014 ला नवीन जिल्हा निर्माण होतो शेवटचा. त्यावेळेस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असतो पृथ्वीराज चव्हाण. कोण असतो? पृथ्वीराज चव्हाण हा व्यक्ती महाराष्ट्राचा काय असतो रे? मुख्यमंत्री असतो. असे झाले किती जिल्हे? 10. किती झाले? 10. पहिले 26 आणि हे 10. किती झाले? 36 जिल्हे. गड मुंबईचा व नंदई गोपाला असे स्ट्रिक आहे. 1981 ला 1982 ला 2, 90 ला 1, 98 ला 2, 99 ला 2 आणि 2014 ला 1 असे जिल्हे महाराष्ट्रात निर्माण झालेले जिल्हे आहेत. तर पहा नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध शिखर. काय? नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध शिखर आहे ते एक शिखर त्र्यंबकेश्वर. कोणतं शिखर आहे ते? त्र्यंबकेश्वर. आणि याच त्र्यंबकेश्वर मध्ये काय झालं? गोदावरी नदीचा काय झालाय? उगम. त्र्यंबकेश्वरला झालेला आहे गोदावरी नदीचा उगम. गोदावरी नदीचा उगम. महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी कोणती? महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी कशी रे? सर्वात मोठी नदी ती कोणती मानली जाते? तर कोणती? गोदावरी. त्याच्यानंतर पहा नाशिक जिल्ह्यात परत एक शिखर आहे साल्हेर शिखर. कोणतं? साल्हेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? साल्हेर शिखर कुठे रे? नाशिक. त्याच्यानंतर कळसुबाई कुठे? कळसुबाई शिखर. कळसुबाई शिखर. तर कळसुबाई शिखर कोणत्या ठिकाणी? अहमदनगर. त्याच्यानंतर मला सांगा वैराट शिखर कुठे? वैराट शिखर. कोणतं? बैराट. तर ते शिखर आहे अमरावती. कुठे आहे? अमरावती. त्याच्यानंतर मला सांगा चिखलदरा. कोणतं? चिखलदरा. हे चिखलदरा शिखर पण कोणत्या ठिकाणी? तर कुठे? अमरावती. त्याच्यानंतर मला सांगा महाबळेश्वर शिखर जर म्हटलं तर कुठे येते रे? सातारा. कोणत्या ठिकाणी येते? सातारा. पहा हे झाले महाराष्ट्रातले काय प्रसिद्ध हे शिखर आहेत. आणि जे त्र्यंबकेश्वर शिखर हे कोणत्या जिल्ह्यात जर विचारलं तर सांगायचं नाशिक जिल्हा. मुंबईच्या उत्तरेस कोणती खाडी आहे? तर मुंबईच्या उत्तरेस खाडी आहे वसईची खाडी. कोणती खाडी आहे? मुंबईच्या उत्तरेस जर विचारलं कोणती खाडी तर वसईची खाडी आहे. असा प्रश्न येतो वसईची खाडी कोणत्या नदीवर आहे? पहा वसईची खाडी आहे उल्हास नदीवर. कोणत्या नदीवर आहे? उल्हास नदी. कोणत्या नदीवर आहे भाऊ? उल्हास नदी. उल्हास नदीवर ही
कोणती वसईची खाडी वसलेली आहे? उल्हास नदी. उल्हास नदी कोकणातील सर्वात मोठी नदी. कुठली? कोकणातील सर्वात मोठी नदी कुठली? कोकणातील सर्वात मोठी नदी. आणि ही नदी महाराष्ट्राच्या 2 जिल्ह्यातून वाहते. कोणत्या? एक वाहते ठाणे जिल्हा आणि दुसरी वाहते पालघर. कोणत्या जिल्ह्यातून वाहते? ठाणे आणि पालघर या 2 जिल्ह्यातून वाहणारी नदी कोणती? तर ती कोणती? उल्हास नदी. आणि ही उल्हास नदी किती किलोमीटरचा प्रवास? काय रे? किती किलोमीटर? तर ही करती 145 किलोमीटरचा प्रवास करती. किती किलोमीटरचा करती? 145 किलोमीटरचा प्रवास करून ही पोहोचती अरबी समुद्रात. कुठं पोहोचती? अरबी समुद्र. आणि हीच नदी जी वसईची खाडी तीच ह्या नदीपासून निर्माण झालेली खाडी आहे. त्याच्यानंतर पहा एक कोणती खाडी? ती एक दातीवरी. कोणती? दातीवरी. आणि एक ती डहाणू. कोणती रे? डहाणू खाडी. दातीवरी आणि डहाणू खाडी ह्या 2 खाड्या येतात पालघर जिल्ह्यात. कोणत्या जिल्ह्यात येतात? पालघर. खाड्या लक्षात ठेवायच्या विचारल्या जातात. त्याच्यानंतर पहा इथे धरमतर. त्याच्यानंतर येते रोहा. त्याच्यानंतर येते राजापूर. ह्या 3 खाड्या आहेत रायगड जिल्ह्यात. कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड. त्याच्यानंतर इथे दाभोळ. त्याच्यानंतर भाट्टे आणि त्याच्यानंतर येते जैतापूर. ह्या 3 खाड्या आहेत रत्नागिरी जिल्ह्यात. कोणत्या जिल्ह्यात आहेत? रत्नागिरी. कोणत्या जिल्ह्यात रे? रत्नागिरी जिल्हा. दाभोळ, भाट्टे आणि जैतापूर, रत्नागिरी, दातिवरी खाडी, डहाणू, पालघर, त्याच्यानंतर धरमतर, रोहा आणि राजापूर ह्या 3 खाड्या कोणत्या जिल्ह्यात येतात? रायगड. आणि ही उल्हासची खाडी वसईची खाडी ही खाडी जर विचारलं तुम्हाला कोणत्या नदीवर आहे तर कोणत्या नदीवर सांगायची? उल्हास नदीवर. जर कोणत्या जिल्ह्यात जर विचारलं तर सांगायची ठाणे जिल्ह्यात. कोणत्या वसईची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे तर काय सांगायचं? ठाणे. कोणत्या जिल्ह्यात सांगायचं? ठाणे किंवा पालघर मध्ये. कुठं? किंवा पालघर. आता ठाण्याचं काय झालं? विभाजन झालं त्यामुळे ती पालघर जिल्ह्यात असू म्हणजे तिचा काही भाग कोणत्या जिल्ह्यात असू शकतो? पालघर मध्ये. तर समजलं? त्याच्यानंतर पहा कोकण विभागातील मुंबई जवळील बंदर. कोकण विभागातील जे बंदर आहे ते कोणतं बंदर आहे? नावाशेवा. कोणतं बंदर आहे? नावाशेवा. या नावाशेवा बंदराला एक नाव आहे, त्याचं नाव आहे जवाहरलाल नेहरू पोर्ट. कोणतं येत आहे? जवाहरलाल. याचं नवीन नाव, याचं जे नवीन नाव आहे ते जवाहरलाल नेहरू पोर्ट. कोणतं पोर्ट आहे? जवाहरलाल नेहरू पोर्ट. कोणत्या ठिकाणी जर विचारलं तर कुठे रे? मुंबई. कुठे आहे? मुंबई. कोणत्या ठिकाणी? मुंबई. आणि हेच नावाशेवा बंदर भारतातलं काय? भारतातलं सर्वात मोठं कंटेनर बंदर आहे. कसं आहे? भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर. कसं आहे? कंटेनर बंदर म्हणून ओळखल्या जाणार बंदर ते कोणतं आहे? नावाशेवा बंदर. महाराष्ट्रात एकूण छोटे मोठे बंदर जर विचारले, 2 मोठाले बंदर आहेत मुंबईत. एक बंदर आहे कोणतं? एक मुंबईचं बंदर आणि एक बंदर आहे नावाशेवा बंदर. असे 2 बंदर मोठे आहेत. परंतु जर छोटे मोठे बंदर जर विचारले महाराष्ट्रात छोटे मोठे तर एकूण 48 बंदर आहेत. किती बंदर आहेत? 48 बंदर. 48 बंदरे आहेत. हे जो नावाशेवा आहे, हे जे नावाशेवा बंदरे, ह्या बंदरात जाण्यासाठी मुंबईत काय सिटी जास्त आहे, मुंबईत ट्रॅफिक काय होते? ट्रॅफिक जास्त असल्यामुळं या बंदरावर पोहोचण्यासाठी आपण एक राष्ट्रीय महामार्ग नेमलेला आहे. महाराष्ट्रात सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग कोणता? महाराष्ट्रात सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग कुठला? महाराष्ट्रात सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग, तो राष्ट्रीय महामार्ग आहे NH4C आणि याला म्हणतात NH4K. काय म्हणतात? NH4C किंवा NH4K. आणि हा राष्ट्रीय महामार्ग आहे पहा नावाशेवा कळंबोली ते पळसपे. पुढे जातो पळसपे. आणि हा राष्ट्रीय महामार्ग फक्त 38 किलोमीटरचा आहे. किती किलोमीटरचा?
फक्त 38 किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि तो फक्त मुंबईचा ताण जे ट्रॅफिकचा ताण कमी करण्यासाठी केलेला राष्ट्रीय महामार्ग आहे. फक्त नावासेवा बंदरावर जाण्यासाठी. कोणता? कळंबोली नावासेवा तो पळसपे. NH क्रमांक किती? NH 4. असं जर विचारलं की भारतातलं सर्वात पहिलं बंदर कोणतं? कोणतं? भारतातील पहिलं बंदर कुठलं रे? भारतातील पहिले बंदर. तर भारताचं जे पहिलं बंदर होतं ते होतं कोलकाता बंदर. कोणतं होतं? कोलकाता. कोलकाता बंदर. आणि याच कोलकाता बंदराला आता एक नवीन नाव दिलेले. काय नवीन नाव? आणि ते नवीन नाव आहे श्यामप्रसाद मुखर्जी. काय नाव आहे? श्यामप्रसाद. श्यामप्रसाद. श्यामप्रसाद मुखर्जी. काय नाव रे? श्यामप्रसाद मुखर्जी. श्यामप्रसाद मुखर्जी. हे बंदर जर विचारलं हे बंदर कोणत्या नदी काठावर आहे, कोणत्या नदीवर आहे, तर सांगायचं हुगळी नदी. कोणतीही? हुगळी नदी. कोणती नदी रे? हुगळी नदी. हुगळी नदीवर असलेलं बंदर. आणि भारतातलं सर्वात पहिलं बंदर जर म्हटलं तर कोणते? कोलकाता बंदर. त्या नवीन बंदराचं नाव आहे श्यामप्रसाद मुखर्जी बंदर. कोणतं बंदर आहे? श्यामप्रसाद मुखर्जी बंदर. कुठलं? महाराष्ट्रातलं सर्वात मोठं जर बंदर जर म्हटलं तर हेच नावासेवा. कोणतं आहे? नावासेवा. नावासेवा बंदर महाराष्ट्रातलं सर्वात मोठं बंदर आहे. कोणतं? भारतातलं बंदर येईल बहुतेक विशाखापट्टणम. कोणतं येते? विशाखापट्टणम. कुठलं येते? विशाखापट्टणमचं. कोणतं? विशाखापट्टणम. त्याच्यानंतर पूर्वीचे रायगड जिल्ह्याचे नाव काय? पूर्वीचे रायगड जिल्ह्याचे नाव काय? कुलाबा. काय येते? कुलाबा. हे जे रायगड जिल्हा आहे, रायगड जिल्ह्याचं पूर्वीचं नाव काय होतं? कुलाबा. आणि रायगड जिल्ह्याचं जे सध्याचं मुख्यालय काय आहे? मुख्यालय. याचं जे मुख्यालय होतं ते मुख्यालय सध्या अलिबागला आहे. कुठे आहे? अलिबाग. अलिबाग या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील सध्या रायगड जिल्हा खेडगाव आहे. काय? खेडगाव आहे. त्या जिल्ह्याचं जे मुख्यालय ते सध्या कोणत्या ठिकाणी येते? अलिबागला. आणि त्या जिल्ह्याचं जे पूर्वीचं नाव होतं ते नाव काय होतं? कुलाबा. काय होतं? कुलाबा. त्याच्यानंतर पहा रायगड जिल्ह्यामध्ये पहा छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. काय? छत्रपती शिवाजी महाराजांची शिवाजी महाराज यांची समाधी ती कोणत्या जिल्ह्यात रे? त्याच्यानंतर पहा जिजामाता. जिजामाता यांची समाधी कोणत्या ठिकाणी रे? जिजामाता यांच्या समाधी पाचाड. ती पण रायगड जिल्ह्यात आहे. कुठे? पाचाड, रायगड जिल्हा. त्याच्यानंतर घारापुरी लेणी कुठे? घारापुरी. घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात रे? तर कुठे? रायगड. त्याच्यानंतर मला सांगा महाडचे चौदार तळ कुठे? महाडचे चौदार तळी तर कोणत्या ठिकाणी? तर रायगड या जिल्ह्यात. हा एक कोकणातील जिल्हा आहे. कोणता आहे? कोकणातील जिल्हा आहे. आणि जर याचं विचारतात का रायगड जिल्ह्याचं जे काय मुख्यालय ते कोणत्या ठिकाणी? तर कोणत्या ठिकाणी सांगायचं? अलिबाग. कोणत्या ठिकाणी सांगायचं? अलिबाग. आणि जर पूर्वीचं नाव विचारलं तर काय सांगायचं रे? काय? कुलाबा. काय सांगायचं? तर कुलाबा. सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प काय रे? सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प कोणता आहे? तर कोणता आहे? उजनी प्रकल्प. कोणता प्रकल्प आहे? उजनी प्रकल्प. आणि हा उजनी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? काय? कोणत्या नदीवर जर विचारलं तर सांगायचं कोणत्या? भीमा नदीवर आहे. कोणत्या नदीवर आहे? भीमा नदीवर. कोणत्या नदीवर येतो? भीमा नदीवर. जर विचारलं भीमा या उजनी प्रकल्पाचं नाव काय? या प्रकल्पाचे नाव. या प्रकल्पाचे नाव सांगायचं यशवंत सागर. काय सांगायचं? यशवंत सागर जलाशय. यशवंत सागर जलाशय. तर मला सांगा जायकवाडी धरणाचं नाव काय? जायकवाडी. जायकवाडी. जायकवाडी जलाशयाचं नाव. याचं नाव काय सांगायचं? तर नाथ सागर. काय सांगायचं? नाथ सागर. त्याच्यानंतर मला सांगा राधानगरी धरणाचं नाव काय? राधानगरी. राधानगरी जलाशय. या राधानगरी जलाशयाचं नाव आहे लक्ष्मी सागर. काय? लक्ष्मी सागर. त्याच्यानंतर मला सांगा पानशेत धरणाचं नाव काय? पानशेत. पानशेत जलाशय. या पानशेत जलाशयाचं नाव सांगायचं तानाजी सागर. काय सांगायचं? तानाजी सागर. त्याच्यानंतर मला सांगा भाटघर. भाटघर जलाशय.
या भाटघर जलाशयाचं नाव आहे येसाजी कंक. काय आहे? येसाजी कंक जलाशय. समजलं? काय आहे? जायकवाडी, नाथसागर, राधानगरी, लक्ष्मीसागर, पानशेत, तानाजी सागर आणि भाटघर जलाशयाचं नाव येसाजी कंक. जर विचारलं उजनी धरणाचं जलाशयाचं नाव काय, तर काय सांगायचं? यशवंत सागर. काय सांगायचं? यशवंत सागर. जर विचारलं कोणत्या जिल्ह्यात, तर सोलापूर जिल्ह्यात. आणि उजनी धरण कोणत्या नदीवर आहे, जर असं विचारलं तर काय सांगायचं? भीमा नदीवर. कोणत्या नदीवर आहे? भीमा नदीवर आहे. त्याच्यानंतर पहा, महाराष्ट्रातील सर्वात खोल धरण. काय? महाराष्ट्रातील सर्वात खोल धरण जर म्हटलं तर कोयना धरण. काय रे? कोयना धरण. आणि त्यालाच म्हणतो आपण कोयना जलाशय. महाराष्ट्रातली भाग्यलक्ष्मी म्हणून काय सर्वात मोठं जलाशय कोणतं आहे, तर ते कोयना. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी. काय? महाराष्ट्राचे भाग्यलक्ष्मी म्हणून कोणत्या धरणाला ओळखतात? भाग्यलक्ष्मी. तर ते धरण कोणतं आहे? कोयना धरण. जर विचारलं कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे, तर सांगायचं कोणता? सातारा. कोणत्या जिल्ह्यात सांगायचं? सातारा. जर या जलाशयाचं नाव जर विचारलं काय, जर नाव जर विचारलं तर सांगायचं शिवाजी सागर. काय सांगायचं? शिवाजी सागर. शिवाजी सागर जलाशय. आणि हेच जे कोयना जे धरण आहे, कोयना धरण कोणत्या नदीवर जर सांगितलं तर कोयना धरण हे कोयना नदीवरच आहे. कोणत्या नदीवर आहे? कोयना नदीवरच आहे. कोणत्या नदीवर आहे? कोयना नदी. आणि हीच कोयना नदी कृष्णेची उपनदी. कोणत्या नदीची? असं विचारतात की कोयना धरण हे कोणत्या, कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे, तर कोणतीची? कृष्णा नदी. कोणती नदी? कृष्णा नदी. हे जे कोयना धरण आहे, या कोयना धरणावर 2 वेळेस लेप टॅकिंगचा प्रयोग झालेला आहे. कशाचा? लेप टॅकिंग. हेच महाराष्ट्रातले एकमेव धरण आहे की त्याच धरणावर फक्त लेप टॅकिंगचा प्रयोग झालेला आहे. आणि तो झालेला फक्त 2 वेळेस. किती वेळेस झालाय? 2 वेळेस. एक झाला 1999 आणि एक झाला 2012. महाराष्ट्रात एकमेव धरण. कुठलं? महाराष्ट्रातलं एकमेव धरण. आणि त्याच धरणावर सर्वात पहिला लेप टॅकिंगचा प्रयोग झालेला आहे. कशाचा? लेप टॅकिंग. पोलीस भरतील प्रश्न विचारला जाईल बरं का. लेप टॅकिंग प्रयोग. आणि तो प्रयोग झाला होता महाराष्ट्रातल्या त्या कोयना धरणावर. कोणत्या जलाशयावर झाला होता? कोयना जलाशय. एक पहिला झाला होता 1999 आणि दुसरा झाला होता 2012. कधी झाला होता? लेप टॅकिंग म्हणजे पाण्याची क्षमता असते ती मोजण्याचे काम ते याच धरणात झालेले आहे. तिथं विद्युत काय झालेले, काय बनतं इथं? विद्युत केंद्र ना, कोयना जलविद्युत केंद्र. पहिलं काय केलं होतं? पाण्याची क्षमता काय मोजली होती, त्यासाठी ते असते लेप टॅकिंगचा प्रयोग. आणि तो लेप टॅकिंगचा प्रयोग झालेला 1999 ते 2012. त्याच्यानंतर पहा, राज्यातील पहिले पक्षी अभयारण्य कोणतं? महाराष्ट्र राज्यातील पहिले पक्षी अभयारण्य ते कर्नाळा. कोणतं आहे रे? कर्नाळा. आणि ते कोणत्या जिल्ह्यात जर आहे, तर कोणत्या जिल्ह्यात? रायगड. कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड जिल्ह्यात. पहा परत एक तिथे नरनाळा पक्षी अभयारण्य. कोणतं? नरनाळा पक्षी अभयारण्य. आणि ते पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात जर सांगितलं तर सांगायचं अकोला. कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला. हा झाला कर्नाळा, हा झाला नरनाळा. आता येतो अर्नाळा. कोणता येतो? अर्नाळा पक्षी अभयारण्य. पक्षी अभयारण्य पहिलं होतं ठाणे जिल्ह्यात, आता आहे पालघर जिल्ह्यात. कोणत्या जिल्ह्यात आहे? पालघर. नरनाळा, कर्नाळा, रायगड, नरनाळा, अकोला आणि अर्नाळा जर म्हटलं पक्षी अभयारण्य तर कुठं? कोणत्या ठिकाणी सांगायचं? पालघर. कोणत्या ठिकाणी सांगायचं? पालघर. समजलं? त्याच्यानंतर महाराष्ट्रात संरक्षण साहित्य निर्मिती कारखाने. महाराष्ट्रात संरक्षण निर्मिती कारखाने जर म्हटलं तर किती आहेत? एकूण 7. किती आहेत? एकूण 7. संरक्षण निर्मिती कारखाने जर म्हटलं तर किती आहेत? 7. त्याच्यानंतर पहा, डॉक्टर सलीम अली इथं काय पाहिजे माहिती का? डॉक्टर सलीम अली पक्षी संशोधन पाहिजे. काय पाहिजे? पक्षी संशोधन. पक्षी संशोधन केंद्र महाराष्ट्र राज्यात कोणत्या ठिकाणी? तर कोणत्या ठिकाणी? तर रायगड. कोणत्या ठिकाणी? रायगड या जिल्ह्यात महाराष्ट्रातलं सलीम अली पक्षी संशोधन केंद्र आहे. आणि या व्यक्तीला काय म्हणतात? हा जी व्यक्ती भारतीय पक्षीशास्त्र, काय? पक्षीशास्त्र अभ्यासक. काय? पक्षीशास्त्र जो अभ्यासक व्यक्ती तर कोण आहे? सलीम अली. कोण आहे? डॉक्टर सलीम अली. आणि त्या सलीम अलीच्या नावानं आपल्या महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात पक्षी संशोधन केंद्र आहे. कोणतं? डॉक्टर सलीम अली पक्षी संशोधन केंद्र. कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड. कोणत्या जिल्ह्यात विचारा मित्रांनो? तर रायगड. कोकण रेल्वेची सुरुवात झाली होती पहा 26 जानेवारी. कधी झाली होती? 26 जानेवारी 1998 ला आपल्या इकडं पहिली कोकण रेल्वेची काय झाली? सुरुवात. जर विचारतात कोकण रेल्वेचं मुख्यालय, काय विचारतात? कोकण रेल्वेचं मुख्यालय. आणि तेच कोकण रेल्वेचं मुख्यालय सांगायचं तर कुठं सांगायचं? नवी मुंबई.
काय नवी मुंबई, सीडीएम, बाळापूर. कुठं सांगायचं? बाळापूर. कुठं सांगायचं? बाळापूर. नवी मुंबई, बाळापूर या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी? नवी मुंबई, बाळापूर या ठिकाणी कशाचं आहे? कोकण रेल्वेचं मुख्यालय आहे. सर्वात पहिली कोकण रेल्वे कुठून कुठपर्यंत धावली? सर्वात पहिले कोकण रेल्वे ती धावली होती. सर्वात पहिले कोकण रेल्वे, सर्वात पहिली कोकण रेल्वे, आणि ती झाली होती मंगळूर ते उडुपी. काय? मंगळूर ते उडुपी पहिली रेल्वे धावली होती. कोणती? कोकण रेल्वे. याच कोकण रेल्वेचा सर्वात मोठा बोगदा आहे महाराष्ट्रातला. सर्वात मोठा बोगदा, त्या बोगद्याचं नाव आहे कुरबुडे बोगदा. कोणता? महाराष्ट्रातला सर्वात मोठा बोगदा, महाराष्ट्रातला सर्वात मोठा बोगदा, आणि तो बोगदा आहे, त्या बोगद्याचं नाव आहे पहा कुरबुडे. काय आहे? कुरबुडे बोगदा. आणि या बोगद्याची लांबी जर विचारली तर ती आहे 6.5 किलोमीटर. किती किलोमीटर आहे? बोगद्याची लांबी आहे 6.5 किलोमीटर. किती किलोमीटर आहे? आणि तेच बोगदा कोकण रेल्वे महामार्गावर आहे. आणि कोकण रेल्वेची सुरुवात झाली होती आपल्या महाराष्ट्रात 26 जानेवारी 1998. आणि 1998 ला कोणते 2 जिल्हे निर्माण झाले रे? 1998 ला महाराष्ट्रात 2 जिल्हे निर्माण झालेले आहे. कोणता? नंदुरबार पासून, धुळेपासून नंदुरबार आणि अकोल्यापासून वाशिम, हे 2 जिल्हेच 1998 ला निर्माण झालेले आहेत. आणि 1998 लाच कोकण रेल्वेची सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर पहा सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन. काय? सुपारी संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर कोणत्या ठिकाणी आहे? श्रीवर्धन या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे. प्रत्येक सुपारी संशोधन केंद्र विचारल्या जाते म्हणजे जाते. सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन हे येते रायगडमध्ये. कुठे येते? रायगड. कोणत्या जिल्ह्यात येते? रायगड. त्याच्यानंतर पहा येते काजू संशोधन केंद्र. कोणतं येते? काजू संशोधन, काजू संशोधन केंद्र येते वेंगुर्ला. कुठे येते रे? वेंगुर्ला. कोणत्या ठिकाणी येते? वेंगुर्ला, सिंधुदुर्ग. त्याच्यानंतर येते पहा ऊस संशोधन केंद्र. ऊस संशोधन केंद्र येते पाडेगाव. कुठे येते? पाडेगाव, सातारा. त्याच्यानंतर कोणतं? ऊस संशोधन केंद्र. त्याच्यानंतर गवत संशोधन केंद्र. कोणतं? गवत संशोधन. आणि गवत संशोधन केंद्र येते ते येते पालघर. कोणत्या जिल्ह्यात येते? पालघर. त्याच्यानंतर पहा येते काजू, ऊस, गवत. त्याच्यानंतर येतो लिंबू वर्गीय. कोणता? लिंबू वर्गीय संशोधन, लिंबू वर्गीय फळे संशोधन केंद्र. फळे संशोधन केंद्र ते येते काटोल, नागपूर. कुठे येते? काटोल, नागपूर. त्याच्यानंतर येते कापूस संशोधन केंद्र. कोणतं येते? कापूस संशोधन केंद्र ते येते नागपूर. आणि त्याच्यानंतर येतो कांदा संशोधन केंद्र. कोणतं? कांदा संशोधन केंद्र. कांदा संशोधन केंद्र येते पहा निफाड, नाशिक. कुठे येते? निफाड, नाशिक. कुठे येते? निफाड, नाशिक. काजू संशोधन केंद्र वेंगुर्ला, ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, गवत संशोधन केंद्र पालघर, निंबूवर्गीय फळे संशोधन केंद्र काटोल, नागपूर, कापूस संशोधन केंद्र नागपूर, आणि कांदा संशोधन केंद्र जर म्हटलं तर निफाड, आणि सुपारी संशोधन केंद्र जर म्हटलं तर श्रीवर्धन. कुठे येते? श्रीवर्धन. त्याच्यानंतर पहा अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार. काय? अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार म्हटलं तर कोणता जिल्हा येतो रे? जळगाव जिल्हा. जळगाव जिल्हा कायसाठी फेमस आहे? जळगाव जिल्हा सर्वात फेमस आहे तर कायसाठी? केळीसाठी. कायसाठी फेमस आहे? केळीसाठी फेमस. सर्वात जास्त केळीचे उत्पादन कोणत्या जिल्ह्यात घेतले जाते तर कोणता? जळगाव जिल्हा. कोणता जिल्हा आहे? जळगाव जिल्हा. हा जळगाव जिल्हा अजिंठा लेण्याचे काय प्रवेशद्वार. जर असं विचारलं अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे, कोणत्या जिल्ह्यात, इथं जर जिल्हा विचारला तर जिल्हा सांगायचा संभाजीनगर. कोणता सांगायचा? संभाजीनगर. असा प्रश्न येतो की अजिंठा लेणीला युनेस्को दर्जा कधी मिळाला? कोणता? युनेस्को दर्जा
हिला युनेस्को दर्जा मिळाला होता 1983 ला. कधी मिळाला होता? 1983 ला अजिंठा लेणीला काय मिळाले? युनेस्कोचा दर्जा मिळालेला आहे. जर विचारलं अजिंठा लेणी कोणत्या पर्वत श्रेणीचे, कोणत्या पर्वत रांगेत आहे, तर सांगायचं सातमाळा अजिंठा. कोणत्या? सातमाळा अजिंठा. जर विचारलं अजिंठा लेणी कोणत्या नदीकाठी, काय कोणत्या नदीकाठी, तर कोणती सांगायची रे? वाघूर. कोणत्या नदीकाठी आहे? वाघूर नदीकाठी आहे. या ठिकाणी कशाचे चित्रण आहे, काय चित्रण जर विचारलं तर सांगायचं काय? बौद्ध लेणी. काय आहे? बौद्ध लेणी व जातक कथा असा अजिंठा लेणीचा काय इतिहास आहे. त्याच्यानंतर पहा मराठवाड्याचे प्रवेशद्वार. काय मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखतात, तर ते कोणता जिल्हा आहे? उस्मानाबाद. आणि याच आता नवीन जिल्ह्याचं नाव झालेलं आहे धाराशिव. काय झालेलं आहे? धाराशिव म्हणून हा नवीन जिल्हा ओळखला जातो. याचाच मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. मराठवाडा हा पहिला निजामांच्या काय होता? ताब्यात होता. कोणाच्या ताब्यात होता? निजामांच्या ताब्यात होता. परंतु 17 सप्टेंबर 1948 कधी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणतो आपण त्याला, पण तो निजामांच्या जोखडातून मुक्त झाला होता. कोणाच्या? निजामांच्या जोखडातून मुक्त, आणि तो मुक्त झाला होता 17 सप्टेंबर. कधी झाला होता? 17 सप्टेंबर 1948 ला. आणि तो भारतात विलीन झाला होता. मग कोणता? मराठवाड्याचा विभाग. कुठे विलीन झाला होता? भारतात विलीन झाला होता. आणि तो पहिला होता निजामांच्या ताब्यात. म्हणून आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, कोणता दिवस? मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. आणि तो मुक्ती संग्राम दिन म्हणून आपण कोणता दिन बघतो? तर 17 सप्टेंबर. 17 सप्टेंबर दिवस हा मराठवाड्यात मुक्ती संग्राम दिन म्हणून ओळखला जातो. आणि याचं जर प्रवेशद्वार विचारलं तर काय सांगायचं? उस्मानाबाद. कोणतं सांगायचं? उस्मानाबाद. आणि आता उस्मानाबादचं नवीन नाव दिलेलं आहे धाराशिव. कोणतं दिलेलं आहे? धाराशिव. त्याच्यानंतर पहा घोडसरी तलाव. हा घोडसरी तलाव कोणत्या जिल्ह्यात जर सांगितलं तर सांगायचं कोणत्या? चंद्रपूर. कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर हा घोडसरी तलाव आहे. आणि हे चंद्रपूर कायसाठी फेमस आहे? या चंद्रपूरमध्ये काय रे? कागद कारखाना आहे. कोणता आहे? कागद कारखाना. महाराष्ट्रात सर्वात जास्त दगडी कोळसा कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात सर्वात जास्त दगडी कोळसा कोणत्या जिल्ह्यात आढळतो? तर कोणत्या जिल्ह्यात आढळतो? बल्लाळपूर. काय? बल्लाळपूर. कोणतं एक? बल्लाळपूर या ठिकाणी काय आहे? सर्वात जास्त दगडी कोळसा आढळतो. चंद्रपूर हे शहर कोणत्या नदीकाठावर आहे? तर कोणत्या नदीकाठावर आहे? नदीकाठावर. जर विचारलं तर सांगायचं इरई नदीकाठावर आहे. कोणत्या नदीवर? इरई या नदीकाठावर चंद्रपूर शहर वसलेलं आहे. चंद्रपूर शहराचं जर जुनं नाव विचारलं, काय चंद्रपूर शहराचं जुनं नाव जर विचारलं तर काय सांगणार रे? चांदा. काय होतं? चांदा. जुनं नाव जर विचारलं तर सांगायचं चांदा. तर मित्र या ठिकाणी आपण आज आपल्या तू हो भरती या पोलीस भरतीमध्ये तिसरा भाग 15 प्रश्न घेतलेले. बाकी राहिलेला चौथा भाग तो पाहणार आपण कधी? उद्या.